काल मंगळवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अगदी रस्त्यावरची लढाई लढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं असून पंतप्रधान निवासस्थानी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठिय्या आंदोलन केल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सह अनेक खासदारांनी केलं असल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। जवळपास 3.5 तास हे आंदोलन पंतप्रधान यांच्या निवासस्थानासमोर चाललं। त्यानंतर पोलिसांनी अखेर धरपकड सुरू केली आणि त्या ठिकाणी लोकशाहीचे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांना फरफटत पोलिसांनी उचलून नेल्याची धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ज्या पद्धतीने लोकशाहीच्या विरोधी पक्षाला असं फरफटत नेत आहेत, त्यामुळे आता कुठेतरी भाजप सरकार जे आहे ते डॅमेज होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। काल राहुल गांधी यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केल्यामुळे आता कुठेतरी राहुल गांधी यांची क्रेज वाढत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। कालच्या धरणे आंदोलनामुळे या आंदोलनाचा विरोधी पक्षातील लोकशाहीचे विरोधक असलेले राहुल गांधी यांना 3 प्रकारचे फायदे झाले असल्याचं देखील बोललं जात आहे। तर नेमका कुठले फायदे झालेले आहेत तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक जे आहेत ते नीट पेपर फुटी, याचबरोबर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसले असल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। अगदी 20व्या दिवशी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी कशा पद्धतीने फरफटत उचलून नेल्याची धक्कादायक घटना देखील आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून ह्या दिवशी विद्यार्थ्यांनी संसद भवनावर मोर्चा देखील काढल्याचं आपण पाहिलेलं आहे। मोर्चा दरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर चांगलाच लाठीमार केल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण देशभरामध्ये पडल्याचं देखील आपण पाहिलं असून मंगळवारच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, याचबरोबर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता विरोधी पक्षाचे नेते मंडळींनी देखील पंतप्रधान निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि 3.5 तास हे आंदोलन जे आहे ते पंतप्रधान निवासस्थानासमोर चाललं होतं। त्यानंतर पोलिसांनी अखेर यांना धरपकड करण्याचं काम सुरू केलं असून लोकशाहीचे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी त्या ठिकाणाहून फरफटत नेल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी बीजेपी सरकार कशा पद्धतीने हुकुमशाही गाजवित आहे अशा पद्धतीच्या उलटसुलट चर्चा देखील आता जोरदार होत असून जे राहुल गांधी जे आहेत की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्षाची भूमिका निभावायचे, तेच आज राहुल गांधी संसदेच्या भवनामध्ये आवाज उठवण्याऐवजी आता थेट त्यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केल्यामुळे त्यांची क्रेज जी आहे ती आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत असल्याचं कालच्या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे। याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईचे फायदे जर पाहिले तर आजचे अरविंद केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी असतील, त्यांनी देखील अशा पद्धतीच्या रस्त्यावरच्या लढाया लढल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये क्रेज निर्माण झाली आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता आल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्याचाच फायदा आता कुठेतरी राहुल गांधी यांना कालच्या मंगळवारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो असं देखील एकंदरीत चित्र जे आहे ते ह्या घटनेतून निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आणि तिसरा आणि अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप सरकारने कुठेतरी हे ठिय्या आंदोलनाला दडपण्याचं काम जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून केलं असल्याचे आपल्याला काल त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे। ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं, या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्यात यावी अशी मागणी केली जात होती। याचबरोबर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील राजीनामा देण्यात यावे अशी मागणी जोरदार धरत असताना 3.5 तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी धरपकडची सुरुवात केली आणि ह्यामध्ये लोकशाहीचे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांना फरफटत उचलून नेल्याची घटना आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। त्यामुळे आता भाजप सरकारच्या विरोधामध्ये राज्यातून नव्हे तर देशातून आता तीव्र संतापाची लाट जी आहे ती निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। जे राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर भाजप सरकारने केलेला आहे, ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने आता राहुल गांधी यांना मोठं करण्याचं काम देखील भाजप सरकारकडूनच च्या धरपकडच्या माध्यमातून केलं जात असल्याचं देखील आता पाहण्यास मिळत आहे।
जंतर मंतरवर विद्यार्थी जे आहेत नेट पेपर फुटी प्रश्न असतील, याचबरोबर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील यांच्या राजीनाम्याचा ज्या पद्धतीने प्रश्न गाजत आहे, आता त्याच पद्धतीने आता राहुल गांधी यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाचा देखील मुद्दा जो आहे तो चांगलाच गाजणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या संसदेमध्ये ज्या पद्धतीने भाजप सरकारला अनेक बिल पास करायची होती, आता विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक भूमिकेमध्ये असल्यामुळे त्यांना जे महत्त्वाचे मुद्द्यांवर बिल पास करायचे आहे त्यावर आता विरोधी पक्ष कशा पद्धतीने पाठबळ देणार का, हा देखील प्रश्न ह्या निमित्ताने खूप मोठा उपस्थित केला जात आहे। त्यामुळे भाजप सरकार जे आहे त्या आंदोलनामुळे खूप मोठं डॅमेज होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ज्या पद्धतीने भाजप सरकारने जंतर मंतरवर नेट पेपर फुटी, याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी व सोनम वांगचुक याचबरोबर तितके यांनी उपोषण चालू केलेलं आहे। या उपोषणाचा तोडगा काढणं गरजेचं होतं, परंतु तोडगा न काढता हुकुमशाही पद्धतीने विद्यार्थ्यावर लाठीमार केल्यामुळे आता राज्यातून नव्हे तर देशातून भाजप सरकार विरुद्ध खूप मोठे असे विरोधकाचे पडसाद निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता भाजप सरकार चांगलंच डॅमेज होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी देखील पाहण्यास मिळत आहे आणि राहुल गांधींना कुठेतरी एक बळ मिळण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून देखील मिळत असल्याचं बोललं जात आहे।